ताज्या बातम्यांसाठी MS न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। लाडकी बहीण नंतर आता लाडकी सूनबाई। एकनाथ शिंदेंची ठाण्यात घोषणा, काय आहे अभियान? लाडकी बहीण योजनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता लाडकी सूनबाई अभियान सुरू केले आहे। रविवारी एकनाथ शिंदेंनी ठाण्यात या अभियानाची घोषणा केली असून घरगुती हिंसाचाराने त्रस्त महिलांच्या मदतीसाठी हे अभियान राबवले जाणार आहे। सगळे सासू सासरे वाईट नसतात, ज्यात सासू चांगलं काम करतील त्यांचाही सत्कार करणार, असंही शिंदेंनी सांगितले। रविवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी सूनबाई अभियानाची घोषणा केली। महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला सगळ्या पदांपेक्षा जास्त मोठी वाटते, असे सांगत आता नवीन अभियान हे लाडक्या सुनेसाठी असल्याचे एकनाथ शिंदेंनी जाहीर केले। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, आपल्या घरात जशी आपली लेक लाडकी असते तशी सूनही लाडकी असायला हवी, तिला योग्य वागणूक देऊन सन्मानाने वागवायला हवे आणि जे असे करणार नाही त्यांना आता शिवसेना महिला आघाडी योग्य पद्धतीने धडा शिकवणार आहे। त्यासाठी लाडक्या सुनेचे रक्षण हेच शिवसेनेचे वचन हे अभियान त्यांनी हाती घेत आहेत, असे सांगितले। पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने हुंड्यासाठी छळ करणाऱ्या सासऱ्यांच्यामुळे आयुष्य संपवले होते। तेव्हापासून राज्यात विवाहित महिलांचा सासरी केला जाणारा मानसिक आणि शारीरिक छळ आता हा मुद्दा चर्चेत आलेला आहे। या पार्श्वभूमीवर शिंदेंनी या अभियानाची घोषणा केली आहे। जो कोणी महिलेवर अत्याचार करेल त्याची गाठ शिवसेनेची आहे। पीडित महिलांना शाखेतून मदत मिळेल, असे शिंदेंनी सांगितले। जिथे तुमच्याकडे फोन येईल तिथे पहिले समजावून सांगू, नंतर आपली शिवसेना स्टाईल आहेच, असा इशाराच त्यांनी दिला। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करत असतो, कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा तोही करत असतो। एक बार मैंने कमिटमेंट की तो खुद की भी नहीं सुनता। जिथे कुठे आपत्ती असेल तिथे एकनाथ शिंदे धावून जाईल, मी दिलेला शब्द मोडत नाही। लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, असा पुनरुच्चारही शिंदेंनी केला। लाडक्या बहीण योजनेत विरोधकांनी खोडा घातला, पण लाडक्या बहिणींनीच 232 नंबरचा जोडा लाडक्या बहिणींनी विरोधकांना मारला, असा टोलाही त्यांना लगावला। महायुतीला विधानसभा निवडणुकीत 232 जागांवर दणदणीत विजय मिळाला होता। लाडक्या बहिणींनी फिरवली जादूची कांडी आणि उडवून टाकली विरोधकांची दांडी, असंही ते म्हणाले। MS न्यूज चॅनलसाठी शौकत पठाण, माळशिरस। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.